घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. तुमचे प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर ग्रामीण घरकुल योजनेचे घर मंजूर झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र शासनाने लाभार्थ्यांना अतिरिक्त 50,000 अनुदान देण्यासाठी 140 कोटी निधी मंजूर केला आहे. कोणाला फायदा होणार आणि हा जी आर नेमका काय सांगतो? तर चला संपूर्ण व्हिडिओ पाहूया. 8 जुलै 2026 रोजी ग्रामीण विकास विभागाने हा जी आर जारी केला आहे. या जी आरमध्ये शासनाने 140 कोटी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी नवीन घरकुल मंजुरीसाठी नाही. 4 एप्रिल 2025च्या निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेसाठी मंजूर लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त 50,000 देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हे अतिरिक्त पैसे देण्यासाठी शासनाने 140 कोटीचा निधी मंजूर केला आहे. आता बघा याचा कोणाला फायदा होणार? 2024-25 मधील घरकुल लाभार्थी, 2025-26 मधील घरकुल लाभार्थी यांनाच मिळणार आहे. जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त 50,000 अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंजूर घरकुलांचे प्रलंबित हप्ते आणि अतिरिक्त राज्य हिस्सा वेगळे वितरण करणे याबाबत. लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे. महत्त्वाची सूचना, हा जी आरमध्ये नवीन घरकुल अर्ज सुरू झालेले नाहीत, नवीन लाभार्थी निवडले गेले नाहीत, नवीन घरकुल मंजूर झालेली नाही. फक्त आधी जी आर मंजूर झालेला लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करणारा जी आर आहे. म्हणून मित्रांनो, या जी आरमधील सर्वात महत्त्वाची मोठी माहिती म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी शासनाने 140 कोटी निधी मंजूर केला आहे. तसेच घरकुल मंजूर असेल तर ही माहिती महत्त्वाची आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुमच्यामध्ये कोणी या अनुदानाचा वेट करत असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप आणि अतिशय महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.